मी पाहताय झी 24 तास बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे। स्वारगेट बस स्थानकामध्ये बलात्कार करण्यात आलेला होता त्या बलात्कार करणाऱ्या आरोपीला अखेर अटक झालेली आहे। नराधम दत्ता गाडेला अखेर अटक करण्यात आली आहे। पुणे पोलिसांनी दत्ता गाडेला गुनाट गावातून अटक केली आहे। अखेर स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील नराधम याच्या मुसक्या आवळण्यात आल्या। दत्तात्रय गाडेला गुनाट गावातील शेतामधून अटक करण्यात आली। तब्बल 75 तासांनी पुणे पोलिसांनी या आरोपीला अटक केलेली आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम आरोपी आता अटकेत आहे। स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आलेला होता। शिवशाही बसमध्ये हा अत्याचार करण्यात आला आणि अत्याचारानंतर हा आरोपी फरार झालेला होता आणि त्यानंतर आता या आरोपीला 75 तासांनंतर अटक करण्यात आलेली आहे। दत्तात्रय गाडे याच्या मुसक्या आवळण्यात आल्या। पुण्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील शेतामध्ये हा आरोपी लपून बसलेला होता आणि ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। ग्रामस्थांनी या आरोपीला पकडून देण्यामध्ये पोलिसांना मदत केलेली आहे आणि ग्रामस्थांनी आरोपीला पकडल्यानंतर त्यांनी या आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले आणि आता या आरोपीला लष्कर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि यानंतर आज त्याला कोर्टामध्ये हजर केले जाईल। आरोपी शेतातील कॅनलच्या बाजूला झोपलेला असतानाच त्याला पकडण्यात आलेला आहे। पुणे पोलिसांनी नराधम दत्तात्रय गाडे याला लष्कर पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेला आहे। आज त्याला कोर्टात हजर केले जाईल। त्याआधी त्याची वैद्यकीय तपासणी देखील केली जाणार आहे। तब्बल 75 तासांनंतर नराधमाला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। पुणे पोलिसांनी ही कारवाई केल्याचं कळतं। मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली। हा आरोपी शेतामध्ये लपलेला असतानाच पोलिसांनी त्याला पकडलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून हा आरोपी शेतामध्ये लपलेला होता आणि अखेर 75 तासांनी पुणे पोलिसांनी या आरोपीला पकडलेला आहे आणि आता त्याला लष्कर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। आज त्याला कोर्टामध्ये देखील हजर केलं जाईल। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अरुण, 75 तास लागले या कारवाईसाठी, मात्र अखेर हा आरोपी आता गजाआड झालेला आहे। त्याला अटक करण्यात आलेली आहे। आज त्याला कोर्टामध्ये हजर केले जाईल। आज काय होऊ शकते, त्याच्या कोठडी संदर्भात कोर्ट काय निर्णय देऊ शकते? या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच आरोपी कोण आहे याचा शोध घेण्यात किंवा आरोपीची ओळख पटवण्यामध्ये पोलिसांना यश आलं होतं। मात्र आरोपी कधी सापडणार हा प्रश्न होता। जवळजवळ 3 दिवसानंतर अखेर आरोपी सापडलेला आहे। आरोपी हा शिरूर तालुक्यातल्या गुनाट गावामध्ये सापडला। दिवसभर म्हणजे खरं तर गेले 2 दिवस रात्रंदिवस सर्च ऑपरेशन सुरू होतं। अगदी ड्रोनच्या साहाय्याने देखील त्याचा शोध घेतला जात होता। काल उसाच्या फडामध्ये पोलीस आणि ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला आणि रात्री अखेर गुनाट गावाजवळच्या एका क्रिकेटच्या मैदानाला लागून असलेल्या झुडपामध्ये आरोपी झोपलेला होता आणि त्याला तिथल्या ग्रामस्थांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि त्यानंतर पोलीस त्याला घेऊन आलेले आहेत। पोलिसांनी त्याला पुण्यातल्या याच लष्कर पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीमध्ये ठेवलेला आहे। हा गुन्हा स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे, मात्र इथल्या पोलीस कोठडीमध्ये आरोपीला ठेवलं गेलेलं आहे आणि आता आरोपीच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला मेडिकलला म्हणजे वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयामध्ये नेलं जाईल आणि त्यानंतर त्याला कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि कोर्टामध्ये निश्चितपणे आता त्याची पोलीस कोठडी मागण्यात येईल। त्याची किती दिवसाची पोलीस कोठडी मागितली जाते, त्याशिवाय कुठल्या कारणासाठी मागितली जाते, या सगळ्या गोष्टी आता कोर्टातल्या युक्तिवादामध्ये किंवा सुनावणीमध्ये स्पष्ट होतील। अरुण, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते। आपण आपल्या प्रेक्षकांना एकदा सांगणार आहोत हा नेमका थरार कसा रंगलेला होता। आरोपी दत्ता गाडेला कसं पकडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दत्ता गाडेचा शोध गुनाट गावामध्ये सुरू झाला। गुरुवार दुपारपासून आरोपीचा शोध घेण्यात येत होता। आरोपी गुनाट गावात लपून बसला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली। उसाच्या शेतात आरोपी लपल्याची माहिती समोर आली। एका वस्तीत रात्री पाणी पिण्यासाठी आलेला होता। पोलिसांना त्याची माहिती मिळाली, त्यामुळे पोलिसांनी पुन्हा रात्री शोध मोहीम सुरू केली। शेतातील कॅनलच्या बाजूला आरोपी झोपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मध्यरात्रीनंतर पोलिसांनी दत्ता गाडेच्या मुसक्या आवळल्या आणि यानंतर पुन्हा एकदा आपण आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडे जाणार आहोत। अरुण, आपण संपूर्ण घटनाक्रम बघितलेला होता। आरोपी 2 दिवस शेतामध्ये लपून होता। पाणी पिण्यासाठी ज्यावेळेस तो बाहेर आला त्यावेळेस त्याला गावकऱ्यांनी बघितलं आणि गावकऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली। म्हणजे ग्रामस्थांच्या मदतीने पुणे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे।
निश्चितपणे म्हणजे आरोपीला शोधण्यासाठी आरोपीवरती बक्षीस देखील लावण्यात आलेलं होतं. आरोपी जर कोणाला आढळून आला आणि त्याची जर माहिती दिली तर 1 लाखाचं बक्षीस पुणे पोलिसांनी घोषित केलेलं होतं. मात्र बक्षिसाचा भाग बाजूला ठेवूयात, कारण या ठिकाणी ग्रामस्थांचा महत्त्वाचा सहभाग आपल्याला या सगळ्या सर्च ऑपरेशनमध्ये बघायला मिळतोय. ग्रामस्थांनी पोलिसांना दिवसरात्र मदत केली, साथ दिली आणि याच ग्रामस्थांपैकी 2 लोकांनी त्याला कुठेतरी झोपलेला बघितला आणि त्याला पकडलं. हा आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये होता. मात्र त्याच्यासोबत झटापट झाली आणि त्याला आरोपीला शेवटी पकडलं गेलं, त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या. अरुण, या आरोपीवर केवळ बलात्काराचाच गुन्हा नाही तर इतरही अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे त्या अनुषंगाने देखील आता पोलीस तपास करू शकतायत. खरं तर या आरोपीवरती हा रेकॉर्डरचा आरोपी यादी देखील शिरूर परिसरामध्ये त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावरती चैस त्याचिकचे गुन्हे दाखल आहेत, लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. अर्थात त्या गुन्ह्यांचा तपास आधी झालेला आहे. त्याला काही काळ शिक्षा देखील कदाचित झाली असावी किंवा तो कोठडीमध्ये गेला होता, मात्र तो बाहेर आला होता आणि आता पुन्हा अशा पद्धतीचे गुन्हे त्याने केले असण्याची शक्यता देखील आहे. आता या तरुणीवरती अत्याचार केल्यानंतर अशाच पद्धतीनं, म्हणजे कारण हा आरोपी रेकॉर्डवरचा आरोपी आहे आणि कधी पोलीस असल्याचं भासवून, कधी लोकांना विश्वासात घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे तो करतोय. असा तो तरबेज आरोपी ज्याला म्हणता येईल, असा हा आरोपी आहे आणि त्यामुळे निश्चितपणे त्याने इतरही अनेक महिलांवरती किंवा तरुणींवरती अत्याचार केला असण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही. आणि त्या अनुषंगाने पोलीस आता आवाहन करतील आणि असं जर कुणाच्या बाबतीत घडलं असेल तर तशा तक्रारी देखील येऊ शकतात आणि त्यामुळे इतर गुन्ह्यांचा देखील किंवा आरोपीचा पार्श्वभूमी किंवा इतिहास लक्षात घेता निश्चितपणे त्याच्यावरती आणखी काही गुन्हे दाखल होऊ शकतात आणि त्या संदर्भाने देखील कारवाई होऊ शकते. अरुण, या आरोपीला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्याला शिक्षा देखील झालेली असेल, मात्र ही शिक्षा झाल्यानंतर देखील आरोपी एवढा मोठा गुन्हा करतो, बलात्कार करतो आणि म्हणजेच कायद्याचा कुठेतरी धाक राहिलेला नाहीये की काय, असं देखील आता प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. खरं तर हा प्रश्न केवळ या घटनेच्या बाबतीत नाही तर संबंध पुण्यामध्ये ज्या घटना घडतात त्या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती विचारला जातो. पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटनामुळे आपण कुठे तोडफोडीच्या घटना असू द्यात किंवा दहशत पसरवण्याच्या घटना, गुंडांची रॅली काढणे किंवा सामान्य नागरिकांना मारहाण करणे, खंडणी वसूल करणे, खून, अशा सगळ्या अनेक घटना पुण्यामध्ये घडत असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे की पोलीस वारंवार दावा करतात की आम्ही गुन्हेगारांना वठणीवर आणू, तरी देखील अशा पद्धतीचे गुन्हे घडत आलेले आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जातो आणि त्या पार्श्वभूमीवरती ही घटना देखील चिंतेची किंवा चिंता निर्माण करणारी अशी आहे. धन्यवाद अरुण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तरी सर्वात मोठी बातमी आहे, नराधम आरोपीला 75 तासांनी अटक करण्यात आलेली आहे. आज त्याला कोर्टात हजर केलं जाईल, त्याची वैद्यकीय तपासणी देखील केली जाईल आणि त्याच सोबतच या आरोपीवर जे इतरही गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने देखील आता काय तपास केला जातो याकडे लक्ष लागलेलं आहे. मात्र 75 तासांनंतर का होईना पण या आरोपीला पकडण्यामध्ये पुणे पोलिसांना यश आलेलं आहे. ग्रामस्थांच्या मदतीनं पुणे पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.